ते आदित्य साहेब जेव्हा आमदार होते ना त्या टायमाला तर त्यांच्या ह्याच्यामुळे ते तोडण्यात आले ते. म्हणजे आदित्य साहेब होते त्याच्यामुळे तोडलंय ते त्यांच्या ह्याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये. पण आता तुम्ही वॉशरूमला गेला, तुम्ही कुठे गेलात आणि कुठे? डेपोच्या इथे का इकडे पर्सनल टॉयलेट नाहीये? नाही इथे नाही तिथे. मग ते लोक तुम्हाला अलाव करतात डेपो मध्ये नाही असं उघड होता म्हणून मी गेलो. डायबिटीस माणसाचा असतो म्हणून लगेच असतं इथे. शौचालय असावं पण इथे तर शौचालयच नाहीये हा मोठा प्रश्न आहे. आणि जे शौचालय होते ते इकडून उकडून फेकले आहेत. सामान्य माणसांच्या लघवीचे बरेच त्रास आहेत. वॉशरूम होतं म्हणून ते बरं होतं, त्यावर आपण सामान्य माणूस काय करू शकत नाही. जो टॉयलेट है वो उखाड़ के फेंक देते हैं, वो कितना वो तो अच्छा कुछ नहीं है अभी तो. जहाँ पहले बनाया नहीं, पहले ही नहीं बनाते तो अच्छा है ना. अभी बनाने के बाद भी तोड़ दिया तो. ते टाइल्स आहेत ते पब्लिक टॉयलेटचे टाइल्स आहेत. आणि हे ह्या जे ऑफिस आहे त्याला जोडून होतं इकडे. ते जोडून असल्याने इकडचं जे पब्लिक टॉयलेट आहे तेच उकडून फेकलेलं आहे. आणि ते फेकून इकडे मस्त असा कॉर्पोरेट पार्क उभा राहिलेला आहे. नमस्कार, मी अक्षता खवळे आणि आज आपण आलो आहोत पांडुरंग बुतकर मार्ग येथे. वरळी विधानसभेमध्ये सध्या तर ही चर्चा आहे की इथे शौचालयच नाहीये. तर शौचालय नक्की गायब कुठे होतात या कॉर्पोरेट पार्कच्या मागे? म्हणजे लोकांनी सुविधा तर आणल्यात, शिकावं, पण त्यांची जी सॅनिटायझेशन आहे, शौचालय असावं पण इथे तर शौचालयच नाहीये हा मोठा प्रश्न आहे. आणि जे शौचालय होते ते इकडून उकडून फेकले आहेत. कारण का तर त्यांना कॉर्पोरेट पार्क बनवायचे होते आणि त्या कॉर्पोरेट पार्कला साजेच ते हे नव्हतं, काय बोलतात, आपलं जे शौचालय नव्हतं, तर त्यासाठी तेच उकडून फेकलं गेलेलं आहे. आणि ह्या 1 किलोमीटरच्या लेन वरती एकही शौचालय नाहीये. तर आपण इकडच्या नागरिकांकडूनच जाणून घेणार आहोत की त्यांची नक्की सोय होते कुठे. इकडे जे शौचालय आहेत ते शौचालय कुठे ना कुठेतरी गायब झालेले आहेत. वरळी विधानसभामध्ये आता जे 7 नगरसेवक निवडून आले आणि त्याच्यामधले 5 नगरसेवक हे महिला आरक्षित होते. महिला आरक्षित असल्यामुळे आता ते काम होईल की नाही. तर काका, मला असं विचारायचं आहे की तुम्ही किती महिने झाले इकडे हा स्टॉल लावता? 6 महिने झाले. आणि आम्हाला स्वच्छालयाला आम्ही इकडे राहतो सेंचुरी कॉलनी मध्ये. तिकडे आम्ही स्वच्छालयाला राहतो. म्हणजे एकही शौचालय नाहीये. टीबी मार्गवर कुठेही त्यांचा व्यवसाय करतात तर त्यांच्यासाठी किती अवघड आहे. असली पाहिजे सुविधा आणि हे अवघडच आहे. तर होत नाही. आणि एक पब्लिक होतं, शौचालय होतं, ते तिथे होतं, ते तोडण्यात आलंय. समोर होतं आणि सेंचुरीच्या गेट वरती होतं, ते पण तोडलं, हे पण तोडलंय. का तोडण्यात आलंय, काय त्याच्या मागे षडयंत्र? मला नाही माहिती. आता हे बीएमसी वाले काय करतात काय करत नाही ते मला नाही माहिती. तर जसं की तुम्ही पाहिलं की इथे जे स्टॉल लावतात आधीपासून, इथे जे लोक त्यांचा बिझनेस करतात, दिवसभर ते इथे असतात. 16 तास, 17 तास ते इकडे उन्हात बसून काम करतात. तर माझ्या मागे तुम्ही पाहत आहात इथे एक पब्लिक टॉयलेट होतं. तुम्हाला टाइल्स दिसून येतील. ते टाइल्स आहेत ते पब्लिक टॉयलेटचे टाइल्स आहेत. आणि हे ह्या जे ऑफिस आहे त्याला जोडून होतं इकडे. ते जोडून असल्याने इकडचं जे पब्लिक टॉयलेट आहे तेच उकडून फेकलेलं आहे. आणि ते फेकून इकडे मस्त असा कॉर्पोरेट पार्क उभा राहिलेला आहे. असं सगळ्या गोष्टी आहे. इकडच्या नागरिकांचं हेच म्हणणं आहे की वरळीमध्ये 1 किलोमीटर वरती एकही टॉयलेट नाहीये, एकही अशी सुविधा नाहीये जे माणसं त्याचा उपयोग करू शकतात. मला प्रश्न असा विचारायचा आहे की नक्की याला कारणीभूत कोण आहे? सरकार कारणीभूत आहे की आता जे येणारे सरकारांचे जे प्लॅन आहेत ते कारणीभूत आहेत? खरं तर डेव्हलपमेंट व्हावा, डेव्हलपमेंट का नाही व्हावा, आपल्यासाठी चांगलं आहे. पण कुठे ना कुठेतरी डेव्हलपमेंट किंवा पुनर्विकासाच्या नावाखाली आपलीच कुठे ना कुठेतरी सुखसुविधा पणाला लावायची, हे कितपत खरं आहे, म्हणजे हे कितपत चांगलं आहे? असं आहे. इथे एक शौचालय होतं, तेही उकडून फेकण्यात आलेलं आहे. आपण अजून 4-5 नागरिकांना विचारूया की नक्की त्यांचं म्हणणं काय आहे. 14 तास, 15 तास इकडे ते लोक थांबलेले असतात. त्यांचे स्टॉल्स आहेत ह्या साईडला, पण इकडे शौचालय नाहीये, एकही शौचालय नाहीये. तुम्ही बघत आहात माझ्या मागे खूप मोठा महिंद्रा टॉवर असा एक पार्क आहे. माझ्या मागे एक मोठी अशी भली नाहीये. सुखसुविधा उकडून फेकण्यात आली आहे. म्हणजे
माणसांची गैरसोय ही कितपत आहे वरळी विधानसभामध्ये हे आपल्याला दिसून येत आहे. आपण या दादाला विचारूया. हे कित्येक वर्ष झालं इकडे त्यांचा जो स्टॉल आहे चहाचा तो इथे लावत आहे. त्यांना विचारूया त्यांची काय सुखसुविधा होत नाहीये किंवा काय होतं त्यांना, असं त्यांनाच विचार. क्या लगता है यहाँ पे एक वॉशरूम नहीं है, 1 किलोमीटर के आसपास भी नहीं है, तो क्या कैसे आप यहाँ पे स्टॉल लगाते हो? दिन भर अगर आपको जाना होगा वॉशरूम के लिए तो कहाँ जाते हो? मुझे तो मार्केट में जाता मार्केट कहाँ पे? तो वर्ली नाका इसका आप वर्ली नाका जाते हो वॉशरूम के लिए? इधर उधर का तोड़ जाए 2-3-4 लोग हैं। जो भी लोग हैं जो कॉमन पीपल है उनके लिए वो कॉमन टॉयलेट बनाते हैं और ऐसे पार्क्स वगैरह बनने के बाद वो जो टॉयलेट है वो उखाड़ के फेंक देते हैं. वो कितना बहुत अच्छा कुछ नहीं है अभी तो, जहाँ पहले बनाया नहीं, पहले ही नहीं बनाते तो अच्छा है ना, बनाने के बाद भी तोड़ दिया तो खराब है ना. क्या लगता है अगर आपको वरळी नाका जाना पड़ता है वॉशरूम के लिए तो यहाँ पे ये लेन में होना चाहिए या नहीं होता? हाँ, ये रहेगा तो अच्छा ही है सबके लिए. क्या लगता है वॉशरूम चाहिए? वॉशरूम तो चाहिए मैडम. क्या होता है, आप कहाँ जाते हो अगर आपको कुछ जाना पड़ता है? हम भी वर्ली इमरजेंसी आती है. वो तो है, बाथरूम तो चाहिए, सुविधा नहीं रहेगी तो क्या पब्लिक को परेशानी होती है ना. अभी बाथरूम टॉयलेट आएगा तो दौड़ के जाना पड़ता है उधर ना, उसके लिए तो इधर रहेगा तो अच्छा ही रहेगा. क्या लगता है ये उखाड़ के फेंक दिया है, क्या लगता है ऐसे करना चाहिए क्योंकि ये तो गवर्नमेंट प्रॉपर्टी है? वो तो है, अभी क्या बोले, सरकारी रहेगा. तो आपको लगता है सरकार ने ये किया है? वो तो पता नहीं, BMC वाले थोड़ा है उडून फेकल्यासारखं आहे इकडे. कारण लोकांना असं वाटतंय की इकडे एक वॉशरूम झालं पाहिजे. वॉशरूम हे खूप खरं तर आताच्या याच्यामध्ये म्हणजे आताच्या काळामध्ये गरज आहे. कारण रॅपिडली ग्रो करणारी जी आपली मुंबई आहे त्याच्यामध्ये माणसं रोज येण्या जाणाऱ्या वाहनातून किंवा त्यांचं रोज काही चालना आहे त्याच्यामध्ये कोणत्याही माणसाला काहीही होऊ शकतं. काही जणांना युरिन प्रॉब्लेम असू शकतो किंवा काही असू शकतं. पण ह्या जर 1 किलोमीटर मध्ये तुम्ही पाहताय इकडे वॉशरूमच नाहीये, इकडे सुखसुविधाच नाहीये. काय वाटतं हे टॅक्सीवाल्यांना पण आपण विचारूया. कारण इकडे खूप सारे टॅक्सीवाले आपण बघतोय त्यांची ही सुखसुविधा खरं तर उखडूनच फेकलेली आहे. तर इकडच्या टॅक्सीवाल्यांना विचारूया की त्यांची गैरसोय किती होतीये. कारण या लेन मध्ये म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरावर वॉशरूमच नाही आहे. एखादं एक वॉशरूम होतं तेही तोडण्यात आलेलं आहे. तर मला या लोकांना विचारायचं आहे की त्यांची गैरसोय नक्की कशी होते. आता तुम्ही इथे खूप दिवस झालं म्हणजे गाडी वगैरे पार्क करता आणि या 1 किलोमीटर मध्ये वॉशरूमच नाहीये. सो काय वाटतं तुम्हाला की इथे वॉशरूम असलं पाहिजे आणि काय तुमची गैरसोय होती? प्रॉब्लेम बाथरूमला जायला, लघु करायला, पुढे दीपा डॉकीला जायला लागतं टॉयलेटला. मग त्यामुळे त्याला फरक पडतो थोडा. हो, ते बाथरूम जे होतं तिकडचं ते उकडून फेकण्यात आलंय, काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे. ते त्या आदित्य सर जेव्हा आमदार होते ना त्या टायमाला तर त्यांच्या ह्याच्यामुळे ते तोडण्यात आले. म्हणजे आदित्य साहेब होते त्याच्यामुळे तोडलंय ते त्यांच्या ह्याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये. म्हणजे ते जे कॉर्पोरेट पार्क मागे बांधलेलं आहे तोडली, माझ्या घराच्या इकडे ती एलपी स्टेशनची, ती पण त्या ह्याच्यामध्ये तोडली. म्हणजे यांच्या डेव्हलपमेंटमुळे वॉशरूम तोडत. बरोबर. आता आम्ही दादाला सांगितलं होतं, अशी मिटिंग झाली नगरसेवकाच्या टायमाला, ते बोलले आता इथे बांधून देणार बोलले टेम्पररी. ते प्लास्टिकचं असतं ना ते सांगितलं. पण हे टेम्पररी कुठपर ते ठरेल? त्याला साफसफाई होणार नाही आणि म्हणजे होणार बोलले. काय वाटतं आता इथं वरळी मतदारसंघामध्ये 7 लोक म्हणजे निवडून आलेले आहेत आणि 7 लोकांमध्ये 5 सीटा फिमेल रिझर्व्ड आहेत. तर त्याच्यामधलं कोणी येईल का पुढे? मला तर नाही वाटत, काही कोण नाही करणार. ही आता एवढे कॉर्पोरेट ऑफिस झाले इथे, मला वाटत आश्वासन दिलंय. आता कॉर्पोरेट पार्क तर सगळे बनलेले आहेत, एवढं मोठं कॉर्पोरेट. पण हे कितपत चांगलं आहे की तुम्ही कॉर्पोरेट पार्क लोकांसाठी बनवता आणि लोकांची सुखसुविधा जे काय ते नाही ना, स्वतः म्हणजे त्यांचा फायदा बघण्यासाठी ते लोक हे करतायत, माझा अंदाज. बाकी त्यांना काही लेण्याचं नाही पब्लिक. आम्ही विरोध पण केला होता, काय हे झालं नाही. परिस्थिती एकदम भीषण आहे. परिस्थितीमध्ये बोलतात ना की लोकांची सुखसुविधा नाही आहे त्यांना. आपण अजून एका कोणाला तरी विचारूया की त्यांची सोय नक्की काय होते. काका, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या ह्या लेन मध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावर एक वॉशरूम नाहीये.
एक पब्लिक टॉयलेट नाहीये, तर त्यावर तुमचं काय, म्हणजे काय तुमची गैरसोय काय होते हे सांग. गैरसोय म्हणजे आपलं होते ते तोडून टाकले. कंपनी, मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या, ऍक्टिव्ह त्यांनी एक तोडलं. बिर्ला होतं तिकडे होतं म्हणून त्यांनी ते तोडलं. पब्लिकचं तर लय गैरसोय आहे लग्नीसाठी. आता त्यांनी मैदान आहे मध्ये हा. छोटासा, त्या छोट्याशा मैदानामध्ये शौचालय बांधलं. मग सगळे त्या मैदानातच जातात का? आणि अजून चालू नाही झालं. अच्छा, म्हणजे चालूच नाही झालंय. चालू नाही. नवीन बांधकाम चालू केलं. नवीन हा, पण ह्या चौकात होते ना, चौकात बरं होतं जरा. एक होतं तिकडे त्या साईडला. तिकडे होतं अल्टिमा ऑफिस आहे, त्यामुळे ते काढले गेले. त्या गोपालनगरच्या कोपऱ्याला होतं बीएम बिर्लाची कंपनी आहे, त्यामुळे ते काढलं गेलं. काय वाटतं, ही गैरसोय चांगली आहे का? म्हणजे विकसित करताय तुम्ही अख्खं मुंबई, पण शौचालय वगैरे उकडून काढताय. या विषयावर आम्ही आमचे आमदार सुनील शिंदे साहेब त्यांच्याशी बोलणं झालं आहे. ते बोलले काहीतरी मार्ग काढू यावरती. म्हणजे काय वाटतं, आता आम्हाला सांगण्यात आलं की इकडे प्लास्टिकचं एखादं टेम्पररी टॉयलेट सुनील साहेबांनी सांगितलं एक प्लास्टिकचा आपण काहीतरी बंदोबस्त करू. पण ते कितपत टिकेल? कारण कसं आहे की गैरसोय तर अशी पण होईल जर ते कुठे ना कुठेतरी गेलं किंवा उकडून गेलं. आता परिस्थिती महाराष्ट्राची अशी झाली आहे की कॉर्पोरेट पार्क बनतायत, पण लोकांची जी सोय आहे, छोट्या छोट्या सोयी आहेत तेच उकडून टाकल्यात आणि ती गैरसोय होतीये. तर त्या कॉर्पोरेट पार्कचं काय करायचं? मॅडम, हे वरच्या लेवलचं आहे. सामान्य माणसांच्या लग्नीचे बरेच त्रास आहे. वॉशरूम होतं म्हणून ते जर बरं होतं, त्यावर आपण सामान्य माणूस काय करू शकत नाही. सामान्य माणूस आवाज उठवू शकतो एवढं तर आहे ना. आम्ही बोलणं केलं, आम्ही सुनील साहेबांशी बोलणं केलेलं आहे. आमदार आहेत आमचे, ते काही ना काही मार्ग काढतो बोलले, काढतील. मला सांगा, कुठे गेलेले तुम्ही वॉशरूमला? वॉशरूमला गेलो होतो. हा, तिथे गैरसोय होते आम्हाला वॉशरूमचा, तिथे कुठं आम्हाला करून द्या. पण आता तुम्ही वॉशरूमला गेला, तुम्ही कुठे गेलात आणि कुठे? डेपोच्या इथे का? इकडे पर्सनल टॉयलेट नाहीये? नाही, इथे नाही. ते लोक तुम्हाला अलाव करतात डेपो मध्ये? नाही, असं उघड होता म्हणून मी गेलो. डायबिटीस माणसाचा असतो म्हणून लगेच असतं इथे. मग इकडे नाहीच आहे या लाईन मध्ये नाही. सगळे डेपो मध्ये जातात. कोण जातो कोण नाही जातो. तर जसं की आपण पाहिलं की मार्ग निघेल असं सांगण्यात आलेलं आहे. आता ऍक्शनची गरज आहे. ऍक्शन कधीपर्यंत होईल याची वाट प्रत्येक सामान्य माणूस जो इकडे काम करतो, जो रोज इकडे प्रवास करतो, ज्याचं रोज येणं जाणं आहे, रोज इकडे येऊन तो दिवसभर इकडे स्टॉल लावत असतो, रोज दिवसभर इकडे येऊन टॅक्सी मध्ये फिरत असतो, किंवा टॅक्सीवाले आहेत जे रोज इकडे त्यांचं भाडं घेतात, ते इकडे दिवसभर त्यांचा दिवस काढतात इकडे, पण एक वॉशरूम नाहीये. असं कॉर्पोरेट पार्कच्या नावाखाली वॉशरूम जे आहेत ते उकडून फेकण्यात आलेले आहेत. या 1 किलोमीटरच्या अंतरावर एकही वॉशरूम नाही आहे. बोलण्यात आलेलं आहे की वॉशरूम देतो, पण प्लास्टिकचं वॉशरूम म्हणजे म्हणायला गेलं तर कुठे ना कुठेतरी सोय होतेच आहे, पण कितपत चांगली सोय आहे असं तुम्हाला वाटतंय? कारण प्लास्टिकचे संडास हे कितपत थांबतील? आता जसं की आपल्या मुंबईची अवस्था बघायला गेलं तर असे मोठे मोठे पार्क्स तर होतच आहेत, मोठे मोठे पार्क्स होतात, पण त्या पार्क्सला शोभत नाहीये म्हणून तिकडची सुखसुविधा सामान्य माणसाची काय असते ती म्हणजे एक आपल्या एरियामध्ये असलेला वॉशरूम, जे आपण कॉमन टॉयलेट बोलतो त्याला. आणि ते असावं का? तर कुठेतरी आपल्याला इमर्जन्सी आली की इमर्जन्सीसाठी तिकडे जावं लागतं, पण त्या इमर्जन्सी करिता ते जी इमर्जन्सीसाठी जे वॉशरूम्स आहेत ते तोडण्यात आलेले आहेत, ते उकडून फेकण्यात आलेले आहेत. कारण का? तर ते कॉर्पोरेट पार्कला शोभून दिसत नाहीये. कारण का? तर ते जे वॉशरूम आहे ते कुठे ना कुठेतरी त्या कॉर्पोरेट पार्कला झाकतंय, त्याच्यामुळे ते जे वॉशरूम आहेत ते तोडून टाकलेले आहेत. आणि या 1 किलोमीटरच्या अंतरावर एक वॉशरूम नाहीये. हा खूप मोठा खरं तर वरळी विधानसभा, जी वरळी संघ आहे, त्याच्यासाठी खूप मोठी बोलतात ना प्रॉब्लेम निर्माण होतोय. कारण त्या इकडे जे लोक आहेत जे रोज येतात, रोज कामासाठी येतात, त्यांचे इकडे दुकानं आहेत, गाळे आहेत,
तिकडे त्यांचे स्टॉल्स आहेत, ते दिवस ते रात्रभर त्या स्टॉलवर असतात, पण त्यांची गैरसोय ही प्रचंड आहे. आता जसं की तुम्ही माझ्या मागे पाहत आहात, हे मोठमोठे टॉवर, ही जी तुम्ही बघत आहात, हा एरिया काहीसा खूप पॉश आहे, कारण इकडे गाड्यांचा वेग आहे, माणसं आहेत, फुटपाथ पण बऱ्यापैकी चांगले आहेत. पण माणसांची गैरसोय ही फक्त आणि फक्त वॉशरूम मुळे होतीये. का तर इकडे येणारे वाहतूक आहेत, कॉर्पोरेट पार्क आहेत, आणि इकडे भाड्यासाठी पण माणसं जास्त आहेत. माणसं असल्यामुळे इकडे स्टॉल्स आहेत, माणसं असल्यामुळे इकडे मोठमोठे शॉप्स आहेत. पण तिकडे जे शॉपकीपर्स आहेत, इकडे जे स्टॉल लावतात, ते जे मालक आहेत, ते जाणार कुठे? त्यांची गैरसोयी इतकी प्रचंड आहे की इकडे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांना ती दिसतील की नाही दिसतील हा खूप मोठा प्रश्न आहे. शासनावरही खूप मोठा प्रश्न आहे, कारण शासन नक्की काय करते? कारण हे वॉशरूम तोडण्यात कमीत कमी 2 वर्ष झालेले आहेत, आणि 2 वर्षामध्ये इकडे 2 ते 3 वर्षामध्ये वॉशरूम काय बनलेला नाहीये, इकडे एखादा पब्लिक टॉयलेटही बनलेला नाहीये. तर हा खूप मोठा सवाल आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण वरळी विधानसभेसाठी हा खूप मोठा प्रश्न आहे. 1 किलोमीटरच्या अंतर्वरती वॉशरूम नाही आहे, आणि बोलण्यात आलंय की प्लास्टिकचे वॉशरूम्स हवे आहेत. तर प्लास्टिकचे वॉशरूम्स तर ते तात्पुरतासाठी त्यांना देणार आहेत, कारण इकडे काही लोकांची सोय नाही आहे म्हणून. पण ते कितपत टिकेल, किंवा ते देण्यात येणार आहे ते कितपत लोकांना कामी येईल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.